नवी मुंबई में प्रकल्पग्रस्तों द्वारा बांधे गए गरजेपोटी घरों को नियमित करने का अध्यादेश जारी होने के बाद अब नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक ने जमीनों को फ्री होल्ड कर नियमित करने की मांग की है। संदीप नाइक ने कहा कि इससे जुड़ा पत्र खुद विधायक गणेश नाइक ने मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सिडको एमडी और सभी संबंधित विभाग को दिए हैं। नाइक ने इस निर्णय को लेकर जहां सरकार का धन्यवाद किया, वहीं जमीनों को फ्री होल्ड करने को समय की जरूरत बताया। वहीं सरकार द्वारा जारी किए गए अध्यादेश को जल्द से जल्द लागू करने की मांग भी संदीप नाइक ने की। गरजेपोटी घरांचा विषय हा मार्गी लागला पाहिजे, ही सर्वांचीच मागणी होती। मी नगरसेवक म्हणून काम करत असताना, स्थायी समिती सभापती म्हणून काम करत असताना किंवा विधानसभेमध्ये या नवी मुंबई शहराचं नेतृत्व करत असताना प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या नवी मुंबईतील शहराच्या प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधकामाचा विषय हा मार्गी लागला पाहिजे याची मागणी आपण वारंवार केली। अनेक वेळा त्या अनुषंगाने सर्वेक्षण देखील केली गेली। महानगरपालिकेच्या स्तरावर महानगरपालिकेने काय तरतुदी कराव्या, इम्पॅक्ट असेसमेंट कसा व्हावा, ही घरं रेग्युलराइज केल्यानंतर FSI मिळाल्यानंतर अधिकचा येणाऱ्या पाण्याची व्यवस्था, त्या कचऱ्याची विल्हेवाट, वाहतुकीची व्यवस्था या सर्वांचंच एक नियोजन ह्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये एक नियोजनबद्धरित्या करण्याचं काम या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार झालं। कधीतरी कोर्टाची अडचण होती, कधीतरी धोरणं बदलत होती, प्रत्येकाची मागणी होती गरजेपोटी घरांचं त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण निर्णय झाला पाहिजे आणि तो होत असताना कोणीही त्यामध्ये वंचित राहू नये अशा प्रकारची भूमिका आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी किंवा मी देखील मांडली। कालच कोळी भवन निर्माण होत असताना त्याचं भूमिपूजन संपन्न झालं आणि त्या भूमिपूजनाच्या वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की गरजेपोटी घरं याचा GR निघाला पाहिजे, नवी मुंबईमधली सगळीच घरं ही रेग्युलराइज झाली पाहिजेत आणि ते होत असताना गरजेपोटी घरं, ग्रामस्थांची घरं यांना फ्री होल्ड, यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे आणि हा मालकी हक्क गावातल्या घरांना तर मिळालाच पाहिजे, परंतु शहरामधील देखील सर्व सोसायट्या, मग त्या 12.5% सोसायट्या असतील, त्या इतर सिडको निर्मित सोसायट्या असतील, ती इतर सहकारी संकुल असतील, जी काही गृहसंकुलं जी सिडको नोडमध्ये आहेत, या सर्वांना फ्री होल्ड मिळालं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं। त्याचबरोबर 250 मीटरची जी एक अट दिलेली आहे ती 500 मीटर पर्यंत नेण्यात आली आणि 500 मीटर नंतर मग इतर, तर काही ठिकाणी 15%, काही ठिकाणी 25% आणि मग काही ठिकाणी अजून अधिक त्या ठिकाणी रेट हे त्या ठिकाणी सिडको किंवा शासनाकडून घेतले जाणार असं त्या GR मध्ये सांगितलं गेलंय। परंतु आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची मागणी आहे की सरसगट सगळ्यांना एकाच प्रकारचे रेट हे लावले जावेत। वाणिज्य वापर जो देखील प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे, जो गरजेपोटी आहे, उदरनिर्वाह करता आहे, त्या गोष्टीचा देखील समावेश झाला पाहिजे आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये जे कोणी वंचित राहतील, एखादं धोरण जिथे मध्ये येईल की त्यामुळे एखादा व्यक्तीला अधिकृत करण्याकरता अडचण येत असेल तर त्याची देखील प्रोव्हिजन केली पाहिजे। त्या नाईक साहेबांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की हो, जे गणेशजी नाईक साहेबांनी जी मागणी केलेली फ्री होल्ड लँडची आहे त्या अनुषंगानं सिडकोतील वसामधील म्हणजे नवी मुंबई शहरातील गावं आणि त्याचबरोबर इतर देखील जे सेक्टर्स आहेत तिथे फ्री होल्डचा म्हणजे मालकी हक्काचा निर्णय केला जाईल आणि त्याचा अंतर्भाव या GR मध्ये असावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे। या गरजेपोटी घरांना रेग्युलराइज केलंच पाहिजे। GR निघाल्याबद्दल आम्ही या GRचं स्वागतच करतो, परंतु आता हे काय पुन्हा पुन्हा हे GR निघणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही। खूप काळ म्हणजे खूप वेळेनंतर, प्रतीक्षेनंतर हा GR आलेला आहे, त्यामुळे या GR मध्ये सर्वांचा समावेश असावा, कोणीही या GR मध्ये वंचित राहू नये आणि पुन्हा एकदा सगळ्यांना रेग्युलराइज केलं, जी काय अटी शर्ती पूर्ण झाल्या तर पुन्हा अनधिकृत बांधकाम होण्याच्या गोष्टी पुढे येणार नाहीत। म्हणजे नियोजनबद्ध बांधकाम न केल्यामुळे अपघात घडतात, लोकांच्या जीविताची हानी होते, परंतु एकदा जर तुम्ही सर्वसमावेशक जर निर्णय केला तर कोणत्याही प्रकारची अडचण ही प्रशासनाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागणार नाही आणि निर्णय घेतात तर सर्व माणसंच आहेत। म्हणजे 1995
2000, 2002, 2008, 2009, 2011, 2015 आणि आता 2024. तर मग आज तागायतपर्यंत तुम्ही सर्वांना जर सामावून घेतलं तर पुन्हा नवी मुंबई शहर हे विस्कळीत होणार नाही आणि सुनियोजित विकास या शहराचा साधला जाईल. या अनुषंगानं नवी मुंबईतली सगळीच घरं म्हणजे सिडको नोडमधली घरं, गावातील घरं, त्याचबरोबर गावामधील राहणारे लोक जे ग्रामस्थांनी वाणिज्य वापरा करता गरजेपोटी जे ज्या ठिकाणी बांधकाम झालंय ते देखील रेग्युलाइज झालं पाहिजे. आणि बिगर प्रकल्पग्रस्त जी नागरिक या शहरामध्ये राहत आहेत त्यांनी देखील गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत, त्यांना देखील या संपूर्ण GR मध्ये समाविष्ट केलं पाहिजे. म्हणजे एकदा की शासनाने निर्णय झाला की त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून या संपूर्ण नवी मुंबई शहराचं एक सुनियोजित असं नियोजन केलं जाईल. प्रत्येकाला न्याय देत असताना या शहराच्या सुविधा आणि विकासाचा देखील विचार केला जाईल. त्यामुळे हा GR काय निघालाय, परंतु या GR ची अंमलबजावणी कशी होते ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण जर UDCPR निघालेला GR ह्याच्यामध्ये जर विसंगती असेल तर त्याच्यामध्ये एखादा घटक किंवा बहुतांश घटक जर ह्याच्यामध्ये जर तो पात्र ठरत नसेल तर ती गोष्ट त्यांच्यावर अन्यायकारक होईल आणि एकही जो घटक जो या गोष्टीपासून वंचित राहील त्याला न्याय मिळणार नाही. त्याला न्याय मिळण्याकरता ब्युरो इनपुट EW नेटवर्क.